टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावरती काल रात्री हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे। आपण बघू शकता की छत्रपती संभाजीनगर शहरातल्या लिंक रोड परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट हा यांचा बंगला आहे। ते त्यांच्या कुटुंबासह याच बंगल्यामध्ये राहतात। मात्र रात्री 10:30-11 वाजण्याच्या सुमारास एका मद्यधुंद अवस्थेतल्या तरुणाकडून त्यांच्या घरावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा जे गेट आहे, गेटवरची सुरक्षा आणि गेटमधून तो तरुण जो आहे तो आतमध्ये गेला होता। मध्ये गेल्यानंतर सुरक्षा रक्षकांची त्यांनी हुज्जत घातली, पोलिसांशी सुद्धा त्यांनी वाद घातला, पोलिसांना सुद्धा धमक्या दिल्या, त्याचबरोबर मारून टाकण्याची सुद्धा धमकी दिलेली आहे। आज जाऊन हुज्जत घालून धिंगाणा सुद्धा केलेला आहे आणि अशा पद्धतीने त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांच्या घरावरती हल्ल्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे। हा सगळा प्रयत्न केल्यानंतर संबंधित तरुणावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सौरभ घुले असं या हल्ला करण्याचा प्रयत्न केलेल्या तरुणाचं नाव आहे। सगळा हल्ला केल्याच्या नंतर संजय शिरसाट यांच्या घराच्या समोर काही प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्यांच्या बंगल्याच्या समोर दाखल झालेले आहेत। या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे। पुढील तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। मात्र आपल्या समोर हा सगळा बंगला जो आहे तो आपण पाहत आहे। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा बंगला आहे। यांच्याच घरावरती काल रात्री हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि या प्रयत्नानंतर पोलिसांनी संबंधित तरुणावरती गुन्हा दाखल केलेला आहे। कॅमेरामन संतोष शिरसाट सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।